नमस्कार. मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर वातावरण बघू शकता, ढगाळ आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण अंधारल्यासारखं वाटत आहे घरामध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. चला तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या माझ्या बहिणींचं, मैत्रिणींचं, ताईंचं, सगळ्यांचं जे काही रुटीन असेल ना ते आता सध्या असंच असेल. आणि हा जो फेज आहे ना सुरुवातीचा हप्ताभर तरी खूप कठीण जातो आपल्या आईला पण आणि मुलांना पण, कारण की 2 महिन्याच्या सुट्टीनंतर त्यांची जी शाळा आहे ती सुरू झालेली असते आणि आपलंही रुटीन जे आहे ते त्यांच्याबरोबर असते. तर त्यामुळे आपल्यालाही त्या गोष्टी अवघडल्यासारखं होते आणि त्या मुलांना तर त्याच्याहून होते. स्मितू तर अक्षरशः रडून देतो होमवर्क करायच्या वेळेस, कारण ती लिंक तुटलेली असते. कितीही त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात म्हणा की थोडंसं एक पेज तरी लिहून घे, पण आपल्यालाच असं वाटते की जाऊ दे ना, वर्षभर तर त्यांच्या मागे लागावंच लागते आणि लिहायला जरी दिलं तरी पण आपल्यालाच तिथे लक्ष ठेवावं लागते. म्हणून मीही थोडीशी मोकळी होती आणि त्यालाही थोडंसं बिनधास्तपणे सुट्ट्या ज्या आहेत त्या एन्जॉय करू दिल्या. तर त्याचा परिणाम खूप वाईट झाला. याच्यानंतर एक चांगला अनुभव आला मला की जेव्हाही सुट्ट्या राहील, दिवाळीच्या 15 दिवस, 8 दिवस किंवा मग उन्हाळ्याच्या लॉंग टाईम, तर त्यामध्ये ना एक तरी पेज मी अभ्यास त्याच्याकडून करून घेत जाईन, जेणेकरून त्यालाच त्या गोष्टी सोयीस्कर जाईल. तर इथे किचनमध्ये आल्या आल्या माझं चाललेलं होतं भाजीला तडका द्यायचा, कारण की वेळ जर निघून गेला ना तर मग भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजत नाही आणि शिजली नाही की ते डब्यामध्ये पॅक केल्यावर आणखीन ती वेगळी होते. त्यामुळे माझं इथे चाललेलं होतं. आणि कांदा कापताना कोणाकोणाला रडू येते, मला तर खूप रडायला येते, कारण की हे जे लाल आणि पांढरे जरी कांदे असेल ना तरी पण खूप असे तिखट असते. तर इथं हलकंसं जिरा, लसणाच्या किडल्या, त्याचबरोबर मिरचे थोडेसे वेगळ्या शेपमध्ये कापले, कारण की भेंडी आणि मिरची जर एकाच शेपमध्ये असली तर मुलांना ते खायला कठीण जाते. त्यामुळे आणि कांदा जो आहे तो मी छान असा मोठा मोठा टाकलेला आहे, लांबा आकारामध्ये कापून. असा कांदा भेंडीच्या भाजीत खरंच खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा मस्त वाटते. तर असं तेलामध्ये तडतडू देते आणि त्यानंतर लगेचच याच्यामध्ये थोडेसे आपले घरगुती जे मसाले असते ते टाकून घेते. हळद, तिखट, धनिया पावडर, गरम मसाला मी अशा भाज्यांमध्ये अजिबातच वापरत नाही आणि या स्टेजला मी मीठसुद्धा टाकते, कारण की माझी सवय आहे विसरण्याची. त्यामुळे ना मग नंतर मुलांना टिफिनमध्ये दिल्यावर जर लक्षात आलं तर मग गोंधळ नको व्हायला आणि त्याचा टिफिन तसाच राहील, या हिशोबाने मी आधीच मीठ वगैरे टाकून घेते आणि त्यानंतर जी काही भाजी असेल ती. आता इथे भेंड्या ज्या आहेत त्या मी रात्रीच कट करून ठेवल्या होत्या, त्यामुळे मला खूप इझी जाते. तसं तर सगळ्याच जणी या गोष्टी करून ठेवत असेल की, कारण की 1-2च कोणी ना कोणी असते असं की नाही वेळेवरच कट करायचं आणि वेळेवरच तडका द्यायचं, ज्यांच्याकडे वेळ कमी असते किंवा काही त्यांचे कारणं असते. त्यामुळे पण आधीच जर कट करून ठेवलं ना तर आपल्यालाच त्या गोष्टी खूप सोयीस्कर जाते. आणि त्याचबरोबर आता मी एक सोबतच सगळ्यांची कणिक जी आहे ते भिजवून घेते, म्हणजे की आम्हाला लागणाऱ्या पोळ्या आणि टिफिनसाठी लागणाऱ्या, कारण इन 4 लोक आणि त्यांच्यासाठी जर मुलांसाठी वेगळं, त्यानंतर आपला स्वयंपाक वेगळा असं करत बसलं तर सगळ्या कामाचा अजिबात ताळमेळ जुळत नाही. त्यानंतर स्मितूचं मी रेडी करून दिलं आणि तो स्कूलमध्ये पण नेऊन दिलं. 2 दिवस जो आहे कंटिन्यू, सोमवार मंगळवार, ते ड्युटी माझ्याचकडे होती, त्याला स्कूलमध्ये नेऊन द्यायची. हा व्हिडिओ होता मंगळवारचा. त्यानंतर ना संध्याकाळी इतकं छान वातावरण झालं होतं, कारण पाऊस येणार होता. इतकं ढगाळ वातावरण आणि वारा पण जो आहे तो खूप जोराजोरात येत होता आणि काही वेळाने खूपच जोराचा पाऊस आला आणि पावसाबरोबर नळंसुद्धा. असं झालं ना की खूप किचकिच वाटते, कारण असं वाटते ना की पाऊस आला तर आपणही छान असं निवांत बसून तो पावसाचा आस्वाद घ्यायचा, बाहेरचं सगळं बघत राहायचं. पण तसं होत नाही, बाईला कामं हे कधीच सुटत नाही. तसंच माझ्या तर बाबतीत नेहमीच होते. बरोबर पावसाची हजेरी आणि नळाची हजेरी एकच टाईम. त्यानंतर ना आजचा दिवस म्हणजेच की बुधवार, सोमवारपासूनचे व्हिडिओ जे आहे ते मी कंटिन्यू शूट करत आहे, कुठंच गॅप नाही आहे. त्याचं रिझन हे आहे की मुलं शाळेत जायला लागले, नाही तर मुलं जर घरी असले ना खरंच खूप मोठा गोंधळ होतो. आणि आज अचानकच पाऊस होता बाहेर, कामं काही सुचत नव्हते आणि चहा पिल्यावर 10 मिनटं बसली मी. आज सकाळी उठून यांना नेऊन द्यायचं होतं, त्यामुळे माझी मी तयार अजिबातच झाली नाही, कारण बाहेरच्या साईडला पाऊस सुरू होता. मग उठल्यावर थोडीशी लेटली, परत मग उठली आणि तरीही पाऊस सुरू होता. मग लगेच टिफिन वगैरे बनवून दिला. असं होते कधी कधी, पाऊस जर सुरू असेल तर रुटीनमध्ये आणखीन तो बदल होते, पण असं मला करायचं नाही आहे. कॉन्स्टंट जे आपलं आहे 5:30चं किंवा 5 वाजताचं तसंच रुटीन व्यवस्थित वाटते. आज तर मला साफसफाई करायची होती, म्हणून म्हटलं चला असू द्या, एक दिवस साफसफाईमध्ये देण्यासाठी आंघोळ न केलेलीच बरी, कारण की इतका कचरा निघाला ना,
खूप म्हणजे वेगळाच तो घाण जे आहे ना ती वेगळीच निघाली. कारण की जेव्हा उन्हाळा सुरू होता, खूप कडक ऊन होती, तेव्हा आमच्या घरासमोर कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू होते आणि तो जो डस्ट आहे तो पूर्णपणे घरामध्ये येऊन बसला होता. तसं तर वरवर मी सगळ्या गोष्टी पुसतच होती, पण जे कोणते कोपरे वगैरे असते ना त्याच्यामध्ये इतकं ते असते पडून की त्याच्यामधून मग ते वेगळं वाटायला लागते, आपल्याला निगेटिव्हिटी यायला लागते. आणि मेन म्हणजे घरासमोरची जी कामं आहे ना ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे मी म्हटलं की हे पूर्ण होऊ देते आणि त्यानंतर मग क्लिनिंग व्यवस्थित डीपली करते. पण तसं करता करता श्रावण महिना येऊन जाईल, तरी पण ते कामं काही होणार नाही. आणि आता कसं आहे, झाले तरी काही फरक पडणार नाही आहे, कारण पावसामुळे डस्ट येत नाही. म्हणजे तेवढं आपण क्लीन तर करतच राहतो वरच्यावर, पण जो डस्ट येतो ते JCP वगैरे चालते किंवा मग कुठलंही त्यांचं असतेच ट्रॅक्टर, ह्या त्या गोष्टी रेती गिट्टी आणून टाकणं, तर त्याचा जो डस्ट आहे ना तो पावसाळ्यामध्ये नसते. त्यामुळे म्हटलं चला आज छान असा निवांत वेळ आहे, मस्तशी क्लिनिंग करून घेऊया. आणि मग लागलो आम्ही दोघंही कामाला. रिदू आजच्या दिवस घरी आहे. उद्या गुरुवारपासून त्याची जी स्कूल आहे ती सुरू होणार. आयुष्यातली पहिली जी पायरी आहे ना ती तो ओलांडायला जाणार. पहिलं पाऊल जे शाळेत टाकायचं असते ना ते, तर हा जो क्षण आहे ना तो माझ्यासाठी खरंच खूप वेगळा असणार आहे. कारण स्मितू जेव्हा नर्सरीमध्ये होता ना तेव्हा तो अजिबात स्कूलमध्ये गेलेला नाही, कारण त्यावेळेस 2020 ते 21च्या दरम्यान कोविड सुरू होता आणि कोविडमध्ये त्याची नर्सरी होती. तर 21मध्ये असेल, कारण आता 25ला तो सेकंडला गेला, तर 21 वगैरे असेल. तर त्यावेळेस ना कोविड सुरू होता आणि तेव्हा ऑनलाईन त्याचं आम्ही ॲडमिशन केलेलं होतं, म्हणजे स्कूलमध्येच केलं, पण त्याचे जे झूमवर वगैरे क्लासेस व्हायचे ना ते त्याचे नर्सरीचे झाले. आणि तो याच्यापेक्षा मोठा होता ना तेव्हा तो पहिल्या म्हणजे KG1ला गेला, LKGला. तर तेवढं काही वाटलं नाही, कारण की त्याला सगळ्या गोष्टी ट्रेन होता तो, म्हणजे शी ह्या त्या गोष्टी ज्या असते ना की त्याला गुड मॅनर्स बॅड मॅनर्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजत होत्या. पण रिदू त्याच्या बाबतीत त्याच्या कम्पेअरमध्ये खूप छोटा आहे. त्यामुळे मलाही एकदम असं उद्यासाठी एक वेगळंच धडधड वाटत आहे की याचं काय होईल, हा राहील की नाही राहील, किंवा शाळेतून परत कॉल येईल का, असं बरेचसे जे प्रश्न आहे ना ते मला माझ्या मनामध्ये वाटत आहे. पण आता बघू उद्या. आणि आता शूज वगैरे जे आहे ते कपाटाच्या वरती होते, तर खूप सारे असे डब्यांमध्ये मी ठेवून दिले होते आणि 2-3 जे घालणारे आहेत तेही सगळे मिक्स होते. तर म्हटलं जे त्याच्या साईजमध्ये होते मी चेक करून घेतले, त्याला कोणते होत असेल ते एका खोक्यामध्ये ठेवून देते आणि जे नाही होत ते खालच्या खोक्यामध्ये मोठ्यावाल्या, कारण की जे नाही होत आणि होते असं जर कुठे जायचं असलं ना त्याचा गोंधळ होते आणि मग ते इकडल्या तिकडे असं अस्ताव्यस्त होते आणि लगेचच ते विस्कटल्यासारखं होऊन जाते. त्यामुळे ना व्यवस्थित मी ते करून घेतलं, छान असं त्याला घालून बघत आहे. कारण आता नर्सरीमध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्यांचे इव्हेंट्स वगैरे राहणारच, कारण छोट्या मुलांना असतेच की आषाढी एकादशी असेल किंवा मग गोकुळाष्टमी वगैरे असेल तर काना बनवून पाठवायचं, विठ्ठल बनवून पाठवायचं, वारकरी बनवून पाठवायचं, अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहे ना त्या होते. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी जे काही फॉर्मल वगैरे असते ड्रेस किंवा मग काही असे फॅन्सी कॉस्ट्यूम असते त्यावर हे शूज जे आहे ते चांगले जातील, म्हणून मी आताच ते फाइंड करून ठेवले, जेणेकरून तेव्हा न मला गडबड होणार नाही. आणि तसंही साफसफाईमध्ये या गोष्टी होतच राहते. आणि कॅमेरा समोर केला की यांचं काहीतरी असं वेगळंच चाललेलं असते, तर त्यांचं ते काम सुरू होतं, मला ते मदत करत होते आणि त्या मदतीचाच परिणाम म्हणून मी आज साफसफाई काढली. नाही तर पावसामध्ये साफसफाई करणं खरंच खूप अवघड जाते एकटीच्या जीवाला. आणि तुम्ही खूप छान कमेंट करता की ताई खरंच तो 2 मुलं बघून घर खूप छान ठेवते, नीटनेटकं ठेवते. तर हे सगळं जे क्रेडिट आहे ना अर्धं मला आणि अर्धं तुमच्या दादांना जाते, कारण घरात दोघंही तेवढेच साफसफाईच्या बाबतीत असू दे किंवा मंथली बजेट असू दे किंवा कुठलीही काही आपल्याला गोष्ट घ्यायची आहे द्यायची आहे, तर याच्यामध्ये दोघांचंही मत 50-50% पाहिजे. समांतर जेव्हा आपण असतो ना मताच्या बाबतीत, तेव्हा मग ते सगळं व्यवस्थित तुमच्या सारख्यांना दिसायला लागते. असं आहे माझं, तरी मला अनुभव आहे या गोष्टीचा, की जेव्हा आपण समांतर मताने चालतो किंवा मग कधी होते कमी जास्त की नाही, त्यांना ती गोष्ट पटते, मला ती गोष्ट पटत नाही, मला ती गोष्ट पटते, त्यांना ती गोष्ट पटत नाही, असं जेव्हा होते ना अप अँड डाऊन, त्यावेळेस त्या गोष्टी वेगळ्या घडते. पण जेव्हा समांतर मताने आपण कुठल्याही बाबतीत चालतो तेव्हा त्याचा खरंच रिझल्ट जो आहे तो चांगलाच येतो. तर इथे ना ह्या बाजूची पण रॅक जी आहे तिथे मुलांचे पुस्तकं वगैरे असते आणि बऱ्याच अशा किरकोळ ज्या गोष्टी आहे ना त्या इथेच मांडून
ठेवल्या जाते, कारण कपडे वगैरे प्रेस केलं की लगेचच तिथे प्रेस जाते. क्वार्टर आमची खूप जुनी आहे, त्यामुळे कुठंही खिळा ठोका काहीही करा, त्यामुळे ते हॅमर किंवा मग बेंचीस वगैरे अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे लागणाऱ्या त्याही तिथेच मांडून ठेवल्या जाते. आणि मग ते वापरल्या की अस्ताव्यस्त होतेच. कुठलीही गोष्ट बघा, वापर केला की अस्ताव्यस्त होते, त्यामुळे मग त्या व्यवस्थित अशा नीटनेटक्या करत राहाव्या लागते. आणि ना ते फ्लॉवर पॉट जे दिसत आहे ना, ते तुम्हाला त्याचं मला काहीतरी DIY करायचं आहे. ते जे दिसत आहे ना तुम्हाला, तसं ते व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यावर जर छान असे स्टोन किंवा मग काहीतरी मी करायचा विचार आहे. आता बघू, होईल तेव्हा होईल, जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तसं तर जेव्हा आपल्याला छोट्या असताना कार्यानुभव हा विषय जेव्हा होता ना, त्यावेळेस मी खूप छान छान प्रोजेक्ट वगैरे करायची. प्रकल्पाची वही वगैरे असायची ना आपल्याला, त्यावेळेस खूप छान अशी क्रिएटिव्हिटी होती माझी, की असं नारळाची जी बुच्ची असते त्याचं छान असं घरटं बनवायचं, ते पेजवर चिपकवायचं. असं म्हणजे 3D जे असतं ना, आता तर मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी विदाऊट आयडिया आपल्याला बघायला मिळते, पण तेव्हा डोकं लावून तेव्हा मी त्या गोष्टी क्रिएट करायची. आणि आताही त्या वह्या खूप दिवसपर्यंत होत्या माझ्या माहेरी पडलेल्या, पण आता नाही आहे. खूप दिवसपर्यंत होत्या. आणि माझा जो काकाचा मुलगा आहे त्यांनी यांना दाखवल्या, तर हे म्हणायचे की खरंच तू या गोष्टी करत होती का? तर हो, मी खरंच त्या गोष्टी करत होती, मला त्या गोष्टीमध्ये आवड होती. पण कसं असते, कालांतराने आपल्याकडे अभ्यासाचं किंवा मग आता लग्न झाल्यावर मुलांचं, नवऱ्याचं, संसाराचं जेव्हा ओझं असते ना, तेव्हा आपण या गोष्टीपासून दूर जातो. तसं तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना क्रिएटिव्ह, त्या मला करता येते, पण वेळ कमी असल्यामुळं किंवा मग वेळ असून पण मग तो आरामात जातो, किंवा मग आता यूट्यूब आहे, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आपल्यासोबत राहते, तेव्हा त्या गोष्टीपासून आपण दूरच होऊन जातो आपोआपच. तर असो, इथे ना बघता बघता इतका सारा पसारा झाला होता. आज म्हटलं कपडे कमी काढायचे, कारण बाहेरच्या साईडला पाऊस सुरू होता, रिमझिम रिमझिम, मुसळधार नव्हता, पण जी म्हणजे आपण बाहेर कपडे पण वाळू घालू शकत नाही असा पाऊस बाहेरच्या साईडला होता. म्हणून विचार केला की कपडे थोडेसे कमी काढले तर बरं पडेल. पण साफसफाईमध्ये इतके ते कपडे निघतातच. मग साफसफाई केलं की बेडवरची बेडशीट धुवायला काढावीच लागते. 1-2 टावेलंसुद्धा निघून जाते. आणि समोरच्या रूममध्ये आता सोफ्याचे कवर, कारण याच्यावर डस्ट पडलेला, त्याच्यावरच मग परत आपण वापर करायची, असं मला तरी नाही आवडत. नाही धुतले तरी चालेल, पण ते साईडला काढून ठेव, त्या ज्या गोष्टी आहे ना त्याच चांगल्या वाटते. तर आता म्हटलं चला पटकन एका साईडला कचरा लावते, कारण तो कचरा पाहून असं वाटत होतं की किती सारे ते दिवाळीचे आपले डीप क्लिनिंग असते ना तसं दिसायला लागलेलं होतं. कारण फॅनवर वगैरे खूप साऱ्या जे धूळ आहे ना, जाळक्या, त्या तयार झालेल्या होत्या. आणि भिंत्यांवर सुद्धा, कारण क्वार्टर जी आहे ना ती मला वाटते खूप दिवसाची आहे, म्हणजे 30-30 वर्ष झाले असेल, त्याच्याही पेक्षा जास्त झाले असेल, एवढ्या जुन्या ह्या क्वार्टर्स आहे. आणि त्याला आता रिनोव्हेट करत जाते, ह्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल घडवत जाते, त्यामुळे त्या नवीन दिसत आहे आता. कारण खिडक्या बदललेल्या आहे, खाली फ्लोरिंग होती त्याचं टाईल्समध्ये रूपांतर झालं. अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना, आम्ही यायच्या आधीच झाल्या या सगळ्या गोष्टी. आणि आताही खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून द्यायला तयार होते, पण आम्हीच करून घेतल्या नाही. कारण कितीही म्हटलं ना, थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम म्हटलं की तुटाफुटी, आणि ते तोडफोड केलं की खूप साऱ्या विटांचा भुरका, रेती, गिट्टी, ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या आता अजिबातच बघावंसं वाटत नाही. कारण आम्ही आलो ना तेव्हा खूप साऱ्या गोष्टीमध्ये बदल केला. आणि पेंटिंग जर करायचं म्हटलं ना तरी पण 8-10 दिवस हे गव्हर्नमेंटवाले लोक लावून घेतात, कारण त्यांना वर्कर्स मिळत नाही, असं तसं त्यांचं बरेचसे जे कारणे असते ना ते असते. आणि आपल्यालाही त्या गोष्टी फुकटात जर करून घ्यायचं असेल तर आपल्यालाही त्यांचं तेवढं मग सहन करून घ्यावं लागतं. आणि 8 दिवस पेंटिंग म्हटलं की 2 मुलं सांभाळून ते शक्य नाही. त्याच्यामुळे पेंटिंग ना आमच्या घरची खराब झाली तरी पण आम्ही करत नाही आहो. म्हटलं दिवाळीच्या वेळेस मिळालं तर करून घेऊ, नाही तर खालचं जे असते ना भिंती ज्या मुलांनी रंगवलेल्या आहे त्याच्यावर आपण स्वतःच्या याने करू, असं चाललेलं होतं. आणि मधामध्ये ना थोडंसं बदलीचं पण होतं की होईल नाही होईल, म्हणून मग मीच म्हटलं की मी एवढं सगळं करून घेईल, 1 महिना माझा पूर्ण जाईलच. कारण 8 दिवस पेंटिंगमध्ये, आणि मग हळूहळू या त्या गोष्टी आपण करत राहतो. कारण किती म्हटलं पेंटिंग केल्यावर खूप सारे बदल आपल्या घरामध्ये आपोआप होते. इथे हे नाही तिथे ते नाही, अशा वेळेस ना वेळ कसा निघून जातो आणि अख्खी मेहनत माझी जाईल. आणि जर आपण इथून कुठं शिफ्ट झालो तिथंसुद्धा मग तोच करावं लागेल, कारण इथल्या वस्तू जशाच्या तशा उचलून तर आपण तिथे लावू शकणार नाही. या दृष्टिकोनातून पेंटिंग झालेली नाही, त्यामुळे भिंतीनं खूप तुम्हाला खराब दिसत असेल पण समजून घ्या. कारण मुलं सांभाळून एवढं सगळे कामं काढत जाणं
ते सोपी होत नाही आणि यांची अदामधातच ड्युटी असते. आता मी एवढा पसारा काढला आणि साप्ताहिक असून सुद्धा लगेच फोन आला की तुम्हाला इथे इथे जावं लागेल. तर ते गेले, मी त्यांना सोडून आली 5 वाजता आणि त्यानंतर मग व्हिडिओ बनवायला घेतला. असं झालं आज. तर आता ना सगळंच क्लिनिंग म्हटलं की आपलं असतेच बायकांचं की हे पण पुसून घेऊ दे, ते पण पुसून घेऊ दे. आणि मग मी म्हटलं की इतका सगळा पसारा झालाच आहे आणि सकाळचं आपलं रुटीन आता सेट झालं, तर त्यावेळेस ना या एक्स्ट्राच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करायला मिळत नाही. आणि सुट्टीचा दिवस तर सुट्टीमध्येच जातो. काही मुलांचं कपडे धुवा, त्यांचे वाळवा, प्रेस करा किंवा मग दुसऱ्या दिवशीचं लवकर लवकर सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवा. अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना त्या सगळ्यांच्या बाबतीत होत असेल. मग या गोष्टींकडे खूप असं दुर्लक्ष होते आणि आज करू उद्या करू असं करून करून ना 8 दिवस 10 दिवस 15 दिवस किंवा महिनाही होऊन जाईल, तरी पण मग खूप जो थर आहे ना तो जमा होतो. पोळीचा म्हणा किंवा मग जे काही आपले जाळके वगैरे तयार होतात घरामध्ये त्याचा, तर आता पावसाळ्यामुळे कमी होतील. म्हणूनच म्हटलं पाऊस लागला आहे आणि आता पावसाळा हा 1-2 महिने तरी चालणार. तर पटकन ती जी साफसफाई आहे ती मी करून घेतली आणि बघता बघता इतकं सारं निघालं. आणि ना माझे प्रमोशनसुद्धा मी आता बंद करून घेतले. हे जे खरडे वगैरे दिसत आहे ना तुम्हाला, ते जास्त करून प्रमोशनचेच आहे. जे प्रोडक्ट आलेले होते आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट, आणि सध्या मी याच्यासाठी बंद केले. पूर्णपणे बंद केलेले नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या चालूच राहतील. पण त्याच्याकडे जर करत बसली ना मी, माझं ते चॅटिंगमध्ये डील करण्यामध्ये 1 ते 1.5 तास हा निघून जातो. आणि त्या 1 ते 1.5 तासात माझं जे काही व्हिडिओ आहे तो एडिट होतो. त्यामुळे व्हिडिओ एडिट करणं माझी प्रायोरिटी आहे आणि जे डील आहे ती सध्या माझ्याकडून होत नाही. आणि आपण किती त्यांच्यासोबत चॅट केलं, बोललं, तरी पण कसं असते, त्यांचं असेल आपल्याशी काही कनेक्शन किंवा मग आपल्याला ते देऊ शकत असेल तरच ते देतात, किंवा मग आपण त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल, आपले सबस्क्रायबर नसेल, फॉलोअर्स नसेल तेवढे, किंवा मग आपण व्हिडिओ एखादी आपल्याला पाठवावं लागतो की एक्झाम्पल म्हणून, किंवा मग त्यांना ते थोडंसं पाहायचं असते की कसं आहे आपलं फॉर्मॅट वगैरे, त्याच्यासाठी ते पाठवावं लागते. तर तेही त्यांना आवडलं नाही तर ते मग रिजेक्ट करतात. त्यामुळं खूप वेळ जातो. तसं तर परवडते, लेंदी प्रोसेस आहे, पण आपल्याकडे वेळेची कमी आहे आणि आता मला व्हिडिओवर जास्त फोकस करायचा आहे, तेही लाँग व्हिडिओवर. तसं तर माझा विचार होता की 1 शॉर्ट आणि 1 लाँग असे 2 व्हिडिओ तुम्हाला पोचवायचे. पण सध्या 8-10 दिवस लाँग व्हिडिओ येतील आणि त्याच्यानंतर मग हळूहळू करून मी प्रयत्न करेल की शॉर्ट व्हिडिओ सकाळच्या वेळी आणि लाँग व्हिडिओ दुपारच्या वेळी असं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर इथे ना बघता बघता माझं किचनचं सुद्धा जे काम आहे ते काढलं. तुम्हाला माहीतच आहे, आता झाडू मारत असताना हे आले, म्हटले जा किचनमधलं आवरून घे थोडंसं, कारण तुझं वेळेवर चालू होईल की मला आता थोडीशी किचनही करायची आहे. म्हणून यांनी मग ते तिकडलं पसारा आवरून घेतला आणि मग मी आली किचनमध्ये. बघता बघता किचनचं सुद्धा क्लिनिंग झाली, कारण की आता 26 तारीख आहे. तसं 2-3 तारखेकडे मी महिन्यातून एकदा साफसफाई करत असते, कारण किराणा भरायचा असते. चला, तर आजचा हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते, कारण व्हिडिओ भरपूर असा लांब झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.